डाउनलोड केले टेंडर्स? हॅलो, माझा आवाज येतोय? माझा आवाज लॅग करत नाही ना? अथर्व, गणेश, केतन, संकेत? येस, ओके ओके, चलो. सर एकदम थोडा अटकत आहे. अडकतोय का आवाज? अच्छा, हो एकदम थोडा, जास्त नाही. बरोबर, ठीक आहे. सर ठीक आहे, आपल्याला आता पाहायचं आहे टेंडर डॉक्युमेंट डाउनलोड केल्यानंतर त्याच्यातल्या ज्या टर्म्स आहेत त्या वाचायच्या आहेत आपल्याला आणि त्यातले फॉर्मॅट समजून घ्यायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, तर तुम्ही काल जे टेंडर डाउनलोड केलं असेल त्यापैकी एखादं टेंडर ओपन करा. आपण त्याचे डॉक्युमेंट सर्व वाचू, डॉक्युमेंट समजून घेऊ आणि मग त्यावर काम करू. पीडब्ल्यूडीचं एखादं टेंडर, याला नाव द्या, फोल्डरला नाव द्या पहिले, की कोणतं पीडब्ल्यूडीचं आहे, कोणतं कोणत्या डिपार्टमेंटचं आहे ते, म्हणजे समजा लक्षात राहतं. हे कुठलं आहे? वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटचं एक आहे. CEWRN म्हणलं वॉटर रिसोर्स. सर तुमचा आवाज नाही येतो. हॅलो, आवाज अटकतोय सर. आवाज अटकतोय. एक मी नेटवर्क चेंज करतो, एकच मिनिट. ठीक आहे, एकदा चेक करू आपण. नेटवर्क मी थोडंसं चेंज केलेलं आहे. ठीक आहे, येस, तुमची स्क्रीन ओके, ठीक आहे. येस, टेंडर डॉक्युमेंट ओपन करा एक आता. आता ही टेंडर नोटीस आहे, ही वाचली का तुम्ही? टेंडर नोटीस एकदा सर्व प्रत्येकाने वाचून घ्या. टेंडर नोटीस मध्ये काय काय दिलेलं असतं हे तुम्हाला त्यातून आयडिया येऊन जाईल. आपण महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स पाहायचे आहेत. तर ही टेंडर नोटीस आहे, 3च पेजेसची आहे टेंडर नोटीस आहे. आपल्याला टेंडर डॉक्युमेंट वाचायचं आहे, तर याला क्लोज करा. येस, ते रामपुरी DTP आहे, त्याला ओपन करा. आता हे पहा, हे 253 पेजेसचं डॉक्युमेंट आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी फर्स्ट पेजला जा. पहिल्या काही पेजेस मध्येच आपल्याला डॉक्युमेंट्स दिलेले आहेत का, एकदा ते चेक करू आपण. सर काहीच आवाज नाही येतो तुमचा. आवाज काहीच येत नाहीये? नाही सर, काहीच नाही. ठीक आहे, मी माझा व्हिडिओ बंद ठेवतो. आता काही आवाजाची क्वालिटी सुधारते? व्हिडिओला क्वालिटी थोडी बँडविड्थ जास्त घेत असेल. आता आवाजाची क्वालिटी येते का व्यवस्थित?
येस, आता चेक करा, आता येतो का? मोबाईलच्या नेटवर्कला कनेक्ट केलंय आता. नाही सर, मोबाईलच्या खूप नेटवर्कला ब्रेक खूपच होतोय जास्त सर, अटकत आहे, ब्रेक होतोय सर आवाज. खूपच अटकत आहे सर. कारण आता माझ्याकडे डोंगल होतं त्याला पण नाही आणि मोबाईलच्याला पण कनेक्ट होत नाहीये. एकच मिनिट, याचा व्हिडिओ बंद करून. आता येतोय का व्यवस्थित आवाज? थोडस कंटिन्यू आपण करून बघू. थोडं स्क्रोल डाऊन करा, परत एक 2 मिनिटं फक्त मला बोलू देत. आवाज जर तसंच राहिला तर मग आपण काहीतरी डिसिजन घेऊ. स्क्रोल करा खाली. काही पहिल्या पेजेसवरच आपल्याला जर त्या डॉक्युमेंटची लिस्ट दिसत असेल तर आपल्याला चेकलिस्ट म्हणून दिलेलं असतं. असं काही दिसतंय का चेक करायचं. करा स्क्रोल, करा स्क्रोल. ठीक आहे, आता टेंडर नोटीस आलेली आहे. टेंडर नोटीस झाल्यानंतर मग चेकलिस्ट वगैरे येतील. ते चेकलिस्ट दिलेली आहे का पाहू आपण. करा स्क्रोल. आता ही मराठी मधली टेंडर नोटीस आलेली आहे. स्क्रोल करा. हे टेंडर डिटेल्स आहेत. स्क्रोल करा. ठीक आहे, ओके. थांबा आता. या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स टू बिडर जे दिलेलं आहे यातील सर्व मुद्दे वाचणं गरजेचं असतं आपल्याला. ठीक आहे, इन्स्ट्रक्शन टू बिडर जे दिलेलं आहे ते. तर उद्या तुम्ही हे नक्कीच सगळेजण वाचून घेताल. यातले जे महत्वाचे मुद्दे आहेत ते मी सांगतो. स्क्रोल करा खाली या. यामध्ये काय काय दिलेलं असतं तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स टू बिडर मध्ये. तर कशा प्रकारे तुम्ही टेंडर भरायला पाहिजे त्याचे सगळे गाईडलाईन्स दिलेले आहेत. जसं की पहिले सांगितलंय की एनरोलमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्टर ऑन इलेक्ट्रॉनिक टेंडरिंग सिस्टीम, म्हणजे आपलं तर रजिस्ट्रेशन आहे त्यामुळे त्याचं काही हे नाहीये. त्यानंतर ऑब्टेनिंग अ डिजिटल सर्टिफिकेट, आपल्याकडे डीएससी पण आहे. स्क्रोल करा. स्क्रोल करा. त्यानंतर दिलेलं आहे रिकमेंडेड हार्डवेअर अँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी. आता हे तर आपले बाय डिफॉल्ट म्हणजे इन्स्ट्रक्शन्स आहेत सगळ्या. यानंतर अपलोडिंग डॉक्युमेंट्स, हे पण कशा पद्धतीने करायचं आहे त्याची प्रोसिजर सांगितलेली आहे. म्हणजे महा टेंडरवर कशा प्रकारे आपल्याला टेंडर भरायचं आहे याची प्रोसिजर पूर्ण सांगितलेली आहे. स्क्रोल करा खाली या. करा स्क्रोल. महा टेंडर पोर्टलवरचे सगळे डिटेल दिलेले आहेत. स्क्रोल करा. टेंडर कसं ओपन केलं जाईल ते दिलेलं आहे. ठीक आहे, हा येस येस येस. थोडस वर जाता, थोडस वर जा, जावर. बाकी जीएसटी वगैरे याच्यासाठीचे सगळ्या दिलेल्या आहेत. स्क्रोल करा वर जा थोडसा. ठीक आहे, बस 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 बस. नाही, स्क्रोल करा खाली या. स्क्रोल करा, स्क्रोल करा. बस. या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर शल सबमिट डॉक्युमेंट लिस्टेड बिलो इन एनव्हलप नंबर 1. परत खाली आलात. ऍक्च्युली थोडं लॅग होतंय त्यामुळे ते मला वाटतंय मागे पुढे होतंय आपलं बोलणं. वर वर गेलं, वर गेलं. वाचत काय लिहिलेलं आहे ते वाचा. त्या ठिकाणी बरोबर तुमची नजर थांबली पाहिजे की डॉक्युमेंट्स टू बी अपलोडेड किंवा कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्याची लिस्ट दिलेली आहे. बरोबर ना? लिस्ट दिसते ना, ही अंडरटेकिंग वगैरे दिलेली आहेत. मग वर जा, स्टार्ट कुठून झालेली आहे याची. स्टार्ट कुठून झालेली आहे. आता आपण डायरेक्टली 15, 16, 17 पॉईंट पाहतोय. स्टार्ट कुठून झालेली आहे याची आपली. पहिला पॉईंट कुठे आहे. येस, द कॉन्ट्रॅक्टर शल सबमिट डॉक्युमेंट लिस्टेड बिलो इन एनव्हलप नंबर 1 असं सांगितलेलं आहे या ठिकाणी. आता हे WRDचं टेंडर आहे यामुळे याची प्रोसिजर थोडं बोलायची पद्धत किंवा लिहून द्यायची पद्धत वेगळी असू शकते. हेच जर तुम्ही पीडब्ल्यूडी मध्ये गेलात तर वेगळ्या पद्धतीने तुम्हाला लिहिलेलं दिसेल. त्यामुळे तुम्हाला म्हणलं की वेगवेगळ्या प्रकारचे टेंडर डॉक्युमेंट्स डाउनलोड करून चेक करा कसं लिहिलेलं आहे. तर असे डॉक्युमेंटची लिस्ट कुठे ना कुठेतरी दिलेली असेल. तर हे शोधायची आणखी एक मेथड. डायरेक्टली परत एकदा वर टॉपला जा.
एकदम टॉपला जा, साईडच्या कर्सरनं डायरेक्टली टॉपला घेऊन जावा तो कर्सर. या ठिकाणी कंट्रोल F करा, फाइंड. कंट्रोल F. काय म्हणून कंट्रोल F. हा, फाइंडचा. त्या ठिकाणी टाईप करा एनव्हलप, ENVELOP आणि नेक्स्ट करा खाली. बॉटम खाली यायचं आहे आपल्याला. कुठे ना कुठेतरी तुम्ही जाऊन थांबता ज्या ठिकाणी लिहिलेलं असतं डॉक्युमेंट्स टू बी सबमिटेड इन एनव्हलप नंबर 1, जसं आपण आता मगाशी थांबलो होतो. वर गेलं वर फायनान्शियल एनव्हलप आले ना. बस या ठिकाणी. तर असं कुठेतरी तुमची नजर थांबली पाहिजे. आता यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे की लगेच शोधायची. तर तुम्ही ज्यावेळेस टेंडर पाहताल, मला वाटतं खालीवर होतंय आपलं, लॅग होती स्क्रीन त्यामुळे. तर मगाशीच्या जे स्क्रीनवर आपण थांबलो होतो की डॉक्युमेंट्स टू बी सबमिटेड, कॉन्ट्रॅक्टर शुड अपलोड फॉलोइंग डॉक्युमेंट्स, त्या ठिकाणी थांबायला पाहिजे तुम्ही. कुठे आहे ते जाऊन थांबा त्या ठिकाणी. येस, या ठिकाणी थांबायचं. तर आता यामध्ये डॉक्युमेंट्स काय काय दिलेले आहेत हे वाचायचे सर्व तुम्ही. ऑल अटॅचमेंट शुड सिरियली नंबर्ड, काय काय सांगितलेलं आहे आणि सिरियली सांगितलं बरं का. पहिलं काय सांगितलंय, कॉपी ऑफ रजिस्ट्रेशन इश्यू बाय पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट. PWD डिपार्टमेंटनं इश्यू केलेलं तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट या ठिकाणी मागितलेलं आहे. नंतर मागितलेलं आहे स्कॅन कॉपी ऑफ डिक्लेरेशन अथॉरिटी लेटर फॉर साइट व्हिजिट अँड जिओ टॅग फोटोग्राफ विथ लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड अँड डेट अँड टाइम ऑन इट ऍज मेन्शन इन जिओ टॅगिंग डिक्लेरेशन. तर आता जिओ टॅगिंग डिक्लेरेशन कुठं दिलेलं आहे, तर परिशिष्ट अ म्हणलेलं आहे. ठीक आहे, ते पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे म्हणलं आहे त्याप्रमाणे हे अथॉरिटी लेटर तुम्हाला तयार करायचं आहे. तर वाचून घ्या काय सांगितलेलं आहे परिशिष्ट अ मध्ये. तर स्क्रोल करून पाहू शकता तुम्ही काय सांगितलं आहे. तर एक एक मुद्दा असा प्रत्येक गोष्टीचा वाचला गेला पाहिजे. तर मी या टेंडरचं तुम्हाला वाचून दाखवेल, तुम्ही बाकीच्या टेंडरचं वाचायचं आहे. ठीक आहे. झेडपीच्या वगैरे जर शोधायला गेलात टेंडरना, झेडपी मध्ये फक्त 4-5 डॉक्युमेंट्स मागितलेले असतात. पण PWD, WRD यांच्या टेंडर्स मध्ये तुम्हाला भरपूर सारे डॉक्युमेंट्स पाहायला भेटतील. स्क्रोल करा कुठे आहे जिओ टॅगिंग, जाऊन चेक करा. सर सर्च मध्ये करू का? सर्च मध्ये करा किंवा डायरेक्ट खाली या ना, स्क्रोल करा, खालीच आहे तिथं दिसलं होतं. त्यामुळे म्हणलं की लक्ष ठेवा, नजर तिथे थांबली पाहिजे. त्यामुळे त्यासाठी प्रॅक्टिस गरजेची आहे. हे करा, परिशिष्ट लगेच आहे दिलेलं बघा खाली. स्क्रोल करा. मगाशी आपण पाहिले पण होतं हे परिशिष्ट वगैरे. ठीक आहे, या ठिकाणी हा पार्ट जिओ टॅगिंगचा आलेला आहे. तर त्याच्या वरचा तो परिशिष्ट अ होता का प्रोफेशनल टॅक्सचा होता. ओके, ठीक आहे, ते प्रोफेशनल टॅक्स होतं. त्याखाली स्क्रोल करा. नाहीये का? बरं, ते मराठीमधून असल्यामुळे दिसणार नाही. एक काम करा, जिओ टॅगिंग म्हणून परत एकदा सर्च करा, कंट्रोल F करा. जिओ टॅगिंग म्हणून सर्च करा वाटलंच तर.
चेक करा कुठे दिलेलं आहे ते. नेक्स्ट 7च ठिकाणी आहे पहा. नेक्स्ट नेक्स्ट डिक्लेरेशन वर स्क्रोल करा थोडस, ते काय लिहिले वाचा त्या ठिकाणी. अपेंडिक्स एफ आहे, वर स्क्रोल करा. तर अपेंडिक्स ए तिथंच असेल कुठेतरी. परिशिष्ट भेटलं. सर्टिफिकेट ऑफ जिओ टॅगिंग काय म्हणलेलं आहे पहा बरं या ठिकाणी. तर नेम ऑफ वर्क, टेंडर नोटीस नंबर. आता ही फाईल आहे ना तुमची, ही फाईल नंतर कशी बाहेर काढायची ते मी सांगतो तुम्हाला. हे सगळे कसे तयार करायचे ते. तर सर्टिफिकेट ऑफ जिओ टॅगिंग, नेम ऑफ वर्क, टेंडर नोटीस नंबर, नेम ऑफ पर्सन व्हिजिटिंग टू द साईट, डेट ऑफ व्हिजिट, टाइम ऑफ व्हिजिट. आणि काय म्हणले तिथं त्या ठिकाणी खाली, आय हॅव अपलोडेड जिओ टॅग फोटो इन एनव्हलप नंबर 1 अलॉंग विथ दिस सर सर्टिफिकेट. तुमचा आवाज नाही येत का? सर तुमचा आवाज नाही येत काहीच. बाकी सगळ्यांनाच येत नाही का? खूप अटकत आहे. ब्रेक होतोय सर आवाज. ब्रेक. आवाज कंटिन्यू ब्रेक होतोय सर. आवाज क्लिअरली येत नाहीये सर. बरं ठीक आहे. आज याच्यापेक्षा जास्त तर मग काही कनेक्टिव्हिटी देऊ शकत नाही, कारण हॅलो. हो सर. हा आता याच्यापेक्षा तर जास्त क्लिअरिटी नाही देता याची, कारण मोबाईलवर आणि सगळे ते जे माझ्याकडे नेटचे कनेक्शन आहे ते ट्राय केलेत मी. आज ऑफिसमध्ये आहे, ऑफिसचं वायफाय बंद आहे, त्यामुळे दुसरा कुठला तर पर्याय नाहीये. तर मग कंटिन्यू करायचं का तुम्ही वाचून घेताल हे जे मी आता सांगत आहे त्याप्रमाणे. थोडं थोडं अंडरस्टँड करा, वाचून घ्या, बाकीचं आपण उद्या घेऊ. ठीक आहे, आयडिया घेऊ द्या, ते वाचा पूर्ण. करता येईल का हे? हे जे दिलेले आहेत मुद्दे, सर्टिफिकेट ऑफ जिओ टॅगिंग, नंतर खाली अपेंडिक्स बी दिलेला आहे पहा. म्हणजे तो वाचून घ्या. ठीक आहे, तो काय सांगत आहे. तर हे तुम्हाला फिल करायचे आहेत सर्व डिटेल ना. ठीक आहे, हे तुम्हाला डिटेल सर्व फिल करायचे आहेत. तर हे अपेंडिक्स एफ, डिक्लेरेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्टर. हे डिक्लेरेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्टर मध्ये काय सांगितलेलं असतं पहा. आणि हे आपल्याला गॅरंटी बॉन्ड. पण हे जे मागितलेले असतील तेच, यात फॉर्मॅट्स बरेच दिलेले असतात. पण आपल्याला वरच्या लिस्टमध्ये जे मागितले तेवढेच आहेत का तेच पाहायचं. दुसरं काय आपल्याला पाहायची गरज नाहीये. ठीक आहे. हॅलो, वरच्या लिस्ट कडे जा परत एकदा. लिस्ट कडे जा.
डॉक्युमेंटच्या लिस्टकडे या परत एकदा, आपण डॉक्युमेंट वाचू परत एकदा. या ठिकाणी पहा, तिसरं डॉक्युमेंट काय मानलेलं आहे, लेटर ऑफ ट्रान्समिटर. तर असं काही लेटर दिलेलं आहे का चेक करावं लागेल आपल्याला. लेटर ऑफ ट्रान्समिटर असं काही दिलेलं आहे का आपल्याला. नसेल दिलेलं तर लेटर ऑफ ट्रान्समिटरचा अर्थ काय होतो, की तुम्हाला जे हे डॉक्युमेंट्स जे मागितलेले आहेत त्याची एक लिस्ट त्यांनी मागितलेली आहे. लेटर ऑफ ट्रान्समिटर म्हणजे तुम्ही काय काय सबमिट करत आहात ते. ठीक आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे, तर सर्च करा ट्रान्समिटरचं काय दिलेलं आहे का लेटर. ठीक आहे, दिलेलं आहे. तर हे सगळे फॉर्मॅट्स काय करायचे, तुम्हाला पेज नंबर यांचे नोट डाऊन करून घ्यायचे. करून घेता एवढं. मगाशीचा जिओ टॅगिंगचा काय पेज नंबर होता तो एका पेपरवर लिहून घ्या. लेटर ऑफ ट्रान्समिटरचा पेज नंबर काय होता, म्हणजे कुठला पेज नंबर आहे, 56 नंबरचा पेज आहे. पीडीएफ मधलं पेज नंबर ठेवायचं लक्षात. 56 नंबरचा पेज नंबर आहे ते लक्षात ठेवा. ठीक आहे. लिहून घेतले का. चला नेक्स्ट डॉक्युमेंट पहा. चला, आणि हे वाचून घेताल तुम्ही. यातलं काही समजलं नाही तर आपण डिस्कस करूयात. पण हे त्यांनी दिलेले असतात ते आपल्याला सर्व द्यावेच लागतात. तयार करून घ्यायचेच आहेत आपल्याला ते. सर आवाज येतोय सर. ठीक आहे. येस, नाही पुढचं डॉक्युमेंट घेऊ आपण आता. पुढचं डॉक्युमेंट काय मागितलेलं आहे, बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ बिडर इन फॉर्म 1. मग फॉर्म 1 पाहून घ्या काय आहे. एक एक व्हायचंय सगळं आपल्याला. आता फॉर्म 1 पहा काय आहे. हॅलो सर. हा बोला ना. सर आपण जेव्हा डिजिटल सिग्नेचर करतो तर त्यामध्ये हे डॉक्युमेंट्स असतात ना मोस्टली. हा हा, नाही नाही, डिजिटल सिग्नेचर मध्ये डॉक्युमेंट नसतात काही. सर ते जीएसटी नंबर वगैरे. नाही नाही, काही नसतं ते. डिजिटल सिग्नेचर बनवण्यासाठी दिलेलं असतात. त्यात काही डॉक्युमेंट्स नसतात त्यामध्ये. सर मी जेजीएमचं एक टेंडर हे केलं, बरं. डाउनलोड केलं. ओके. तर त्यामध्ये ते गेटवे थ्रू टेंडर फी काय असतं, ऑनलाईन गेटवे. हे आपण आता पेमेंट जे करणार आहोत ते आता अजून आपल्याला करायचंय. ते पेमेंट जे पण करणार ना. हा, ते अजून केलेलं नाही आपण, त्यामुळे ते नाही तुम्हाला हे आपण पेमेंट केलं करतो ते हे करायचं आहे. येस, हा फॉर्म 1 लिहिलेला आहे. नंतर हा वाचून घ्या काय आहे तो. ठीक आहे. ठीक आहे. दुसरा फॉर्म घ्या. दुसरा फॉर्म बघा काय आहे.
उद्या एवढं परचेस हो ठीक आहे. आता पुढे काय दिलेलं आहे, स्कॅन कॉपी ऑफ पेमेंट ऑफ ईएमडी म्हणलेलं आहे. त्यानंतर स्कॅन कॉपी ऑफ पॅन कार्ड म्हणलेलं आहे, हे तर आहेच आपल्याकडं. त्यानंतर कॉपी ऑफ एक्नॉलेजमेंट ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न फाईल फॉर लेटेस्ट 3 फायनान्शियल इयर. आता एक्नॉलेजमेंट ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय, तर तुम्ही जे 3 ITR भरलेले आहेत त्याचे जे पहिलं पेज असतं एक्नॉलेजमेंटचं, ते तुम्हाला या ठिकाणी 3 वर्षाचे जोडायला सांगितलेले आहे. ठीक आहे. नंतरचे जे 8वा 9वा डॉक्युमेंट आहे ते स्ट्राईक ऑफ केलेले, म्हणजे ते गरजेचे नाहीयेत या टेंडरसाठी म्हणून. ठीक आहे. तरी सुद्धा ते 8वं काय होतं, स्कॅन कॉपी ऑफ टर्न ओव्हर सर्टिफिकेट ऑफ लास्ट 5 फायनान्शियल इयर. ते कोणी केलेलं पाहिजे, इश्युड बाय CA पाहिजे इन फॉर्म 6. तर CA चा फॉर्म 6 तुम्हाला फिलअप करून घ्यावा लागणार तो. नंतर त्यानंतर काय सांगितलेलं आहे, तर इन्फॉर्मेशन ऑफ वर्क इन हँड अंडर VIDC नागपूर इन फॉर्म 7. फॉर्म 7 पण बघायचं काय आहे, पण तो आता या टेंडरला मागितलेलं नाही, त्यामुळे ते द्यायची गरज नाहीये. मग 10वा काय सांगतं, स्कॅन कॉपी ऑफ GST रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, म्हणजे तुमचं GSTचं सर्टिफिकेट जोडायचं. या सगळ्याची लिस्ट करायची, जे जे मागितलेत ना त्याची लिस्ट करायची, कारण हे डॉक्युमेंट आपल्याला तयार करताना एका सिरियली जोडायच्या. तयार करताना नंतर मग इकडे यायचं नाही. हा बोला ना सर. हे ITR जे आहे ते इथे 3 वर्षाचं मागितलं आहे, पण आमचं जो होतं 1च वर्षाचं आहे, कारण की आताच रजिस्ट्रेशन केलं वगैरे, आताच सुरू केलं तर. ओके ओके. आता हे काम किती रुपयाचं आहे, वर जाऊन मला थोडंसं अमाऊंट सांगायला या कामाची. सर अमाऊंट कुठे लिहिले राहील? बस काहीच बघितलं नाही का कालपासून. सर आपण टेंडर एकदम डाउनलोड केलं तर कशासाठी केलं आपण टेंडर डाउनलोड, तुम्हाला कोणते टेंडर डाउनलोड करा म्हणलं तर तुमच्या कॅपॅसिटी मध्ये असतील असे. मग टेंडर नोटीस मध्ये अमाऊंट होती ती बघितली, टेंडर डॉक्युमेंट स्टार्टला असू शकते अमाऊंट. 13 लाखाचं होतं सर, 13 लाखाचं. स्क्रोल करून एकदम टॉपला जाऊन चेक करा एकदा काय आहे काय नाही ते. हे टॉपला पण राहू शकते. टॉपला एकदम टॉपला जायचं. $12,51,000 आहे. येस शुअर. ठीक आहे. जाऊ परत त्याच्यावर जाऊ. आता 3 वर्षाचं मागितलंय, तर आता यासाठी ठिकाणी काय करायचं, पहिलं तर त्यांना जाऊन भेटायचं त्या डिपार्टमेंटला. त्यांना तुमचं म्हणणं सांगायचं की तुम्ही आम्ही 1च वर्षाचा आहे किंवा आता जस्ट आम्ही हे झालेलं आहोत आणि आम्हाला हे टेंडर भरायचं आहे. तर या ठिकाणी आम्ही असं एक लेटर दिलं तर चालेल का, की आम्ही जस्ट आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पण आम्ही हे टेंडर भरू इच्छितो, त्यामुळे आमच्याकडे मागचे 3 वर्षाचे फायनान्शियल नाहीयेत, तर कृपया हे कन्सिडर करावे. ठीक आहे. असे लेटर देऊन पण बऱ्याच जणांची कामं झालेली आहेत. ओके. जर नाही म्हणले तर काय करायला पाहिजे, की हे काम आपल्यासाठी नाही म्हणायचं. आता तुम्ही म्हणाल की आम्ही सुबे आहेत आणि सुबेंना तुम्ही कसं काय मग 3 वर्षाचा ITR मागितलं. सुबे हा 10 वर्षाच्या पुढे पण सुबे आहेच ना, तो ज्यांचं लायसन 10 वर्षापर्यंत आहे त्यांचं. ज्या व्यक्तीनं 5-6 वर्षापूर्वी सुबेचं लायसन काढून आता पण कामं करतोय, तर त्याच्याकडे 3 काय 5 वर्षाचे पण ITR आहेत ना. मग हे काम त्याच्यासाठी आहे असं समजायचं. ठीक आहे. मग आपल्याकडे कुठली कामं 10 लाखाच्या आतली नॉन जी हे आहे ती कामांना आपण सुरुवात करायची. ते तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे 3 वर्षाचं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे मागणारच आहे. त्यामुळे लगेच मोठी कामं घ्यायची का, तर
ते पण विचार करायचा. मग हे काम तर नाहीये समजायचं मग आपल्यासाठी, जर तिकडून डिपार्टमेंटनं ऍक्सेप्ट केलं नाही तर. आणि कुठले रिक्वेस्ट तुम्ही केले तर ऍक्सेप्ट पण होऊ शकते. त्यामुळं बोलायला पण घाबरायचं नाही, किंवा विचारू का नको, का नकोच भरू, जाऊन हे तर करायचं. हो आता जसं तिथं 14व्या नंबरचा पॉईंट दिलाय पहा, की स्कॅन कॉपी ऑफ एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड रजिस्ट्रेशन अँड इट्स क्लिअरन्स इफ रिक्वायर्ड. तर आता EPF, आता मगाशी कुणाच तरी कुठल्या तरी ग्रुपवर आलं की सुबेला PF वगैरे लागतं का? तर सुबेला PF लागत असं नाही. गव्हर्नमेंटचे नियम सगळ्यांसाठी सारखेच आहेत. सुबे म्हणून त्यांनाही एम्प्लॉई ठेवले तर त्यांचा PF भरणार नाही असं नाहीये. तर त्याच्यामध्ये त्यांना सूट दिलेली नाहीये. त्यांना फक्त EMD मधून सूट आहे. तर मग काय करायचं या ठिकाणी? तर एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंडचा नियम काय आहे रजिस्ट्रेशनचा, की 20 पेक्षा जास्त तुमच्याकडे एम्प्लॉई असतील किंवा लेबर असतील तर तुम्हाला PFचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी लेटर जोडू शकता. आम्ही नवीनच सुरुवात केलेली आहे आणि माझ्याकडची कर्मचाऱ्यांची संख्या किंवा एम्प्लॉईची संख्या 20 पेक्षा जास्त नसल्यामुळे आम्ही अजून PFचं रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये. जर या टेंडरमध्ये माझी कर्मचाऱ्यांची संख्या 20 पेक्षा जास्त गेली तर मी तुम्हाला 8 दिवसाच्या आतमध्ये किंवा महिन्याभराच्या आतमध्ये PFचं रजिस्ट्रेशन सबमिट करेल. ठीक आहे. असे पर्याय काढायचे आणि असे करून कामं पण भेटलेले आहेत बऱ्याच जणांना. कारण तुम्ही नाही असं म्हणत नाहीये, तुम्ही एक रिक्वेस्ट केलेली आहे. ठीक आहे. पण हे त्यांना विचारल्याशिवाय नाही, डायरेक्टली कुठलंच टेंडर भरायचं नाही. डायरेक्टली कुठल्याही टेंडरला तुम्हाला, कारण हे पहा तुमच्याकडे लगेच सगळे डॉक्युमेंट नाहीयेत, रिजेक्ट केलं जाऊ शकतं. त्यामुळे थोडं आपण सगळी माहिती काढून भरलेलं टेंडर कधीही चांगलं. ठीक आहे, काय म्हणतील, नाही म्हणतील, भरू नका म्हणतील. ठीक आहे, पण का भरू नका सांगतील त्याचं कारण असं असं आहे. पण तो व्यक्ती नक्की तुमच्या बाजूने बोलतोय का काय बोलतोय हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. का असं असेल की तुम्हाला ते भरण्यापासून टाळण्यासाठी म्हणून तो तसं म्हणतोय. तर अशा व्यक्तीला विचारा की जो तुमच्या तिथल्या डिपार्टमेंट मधला जो तुमचा बरोबरचा असेल, जो तुमच्याशी थोडं रिलेशन मध्ये तो राहून काम करायचं हे करतोय, कारण सगळेजण सपोर्टिव्ह आहेत तसे पाहायला गेलं. ठीक आहे. नंतर काय सांगितलेलं आहे 12वा पॉईंट, की स्कॅन कॉपी ऑफ पॉवर ऑफ अटर्नी ड्युली रजिस्टर नोटराइज. आता पॉवर ऑफ अटर्नी कशासाठी असते, तर तुमची प्रायव्हेट लिमिटेड पार्टनरशिप वगैरे फर्म असते अशी त्यासाठी असते. तर या ठिकाणी नॉट ऍप्लिकेबल असं येणार. ठीक आहे. त्यानंतर स्कॅन कॉपी ऑफ रजिस्ट्रेशन अँड लेटेस्ट प्रोफेशनल टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट. तर आता प्रोफेशनल टॅक्सचं रजिस्ट्रेशन हे सगळ्यांना कंपल्सरीच आहे. म्हणजे एक जरी माणूस तुम्ही जरी असाल तरी सुद्धा कंपनीला प्रोफेशनल टॅक्सचं रजिस्ट्रेशन काढणं गरजेचं आहे. तर याला एक्सक्यूज नाहीये मात्र, बरं का. त्यामुळे ते तुम्ही रजिस्ट्रेशन करा, ते लागणारच आहे प्रोफेशनल टॅक्सचं रजिस्ट्रेशन. आणि क्लिअरन्स सर्टिफिकेट जे मागितलेलं आहे त्याला तुम्ही म्हणू शकता की जस्ट लेटेस्ट आता आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे, नवीन फर्म आहे, त्यामुळे तुमचं क्लिअरन्स कधी येतं, तर वर्षातून एकदा भरायचा असतो हा प्रोफेशनल टॅक्स. तर तुम्ही याच्याबद्दल CA ची माहिती तुमची मदत घेऊ शकता. तर पहिल्या काही दिवसांसाठी तुम्हाला सगळं माहिती करून घेण्यासाठी CA चे पण कन्सर्न करत चला, काय असतं काय नाही, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यातून पर्याय पण तो सांगू शकतो CA पण. ठीक आहे. सर इथं तर लेटेस्ट प्रोफेशनल टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट मागितलंय, मग काय करायचं, तर CA म्हणाल मी लेटर हेडवर लिहून देतो, नवीन आहे ते जोडा या ठिकाणी, आणखी ऑथेंटिकेट होऊन जातं. बरोबर. आता नंतर काय सांगितलेलं आहे, इन्फॉर्मेशन फॉर पोस्ट बिड कॅपॅसिटी ऍज पर सेक्शन 3 अँड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. आता बिड कॅपॅसिटीचा क्लॉज हा पहिल्या 3 ह्यांच्यासाठी आणि 50 लाखापर्यंतच्या कामासाठी काढून टाकलेला आहे. ठीक आहे. अनएम्प्लॉईड इंजिनियरसाठी मात्र अनएम्प्लॉईड साठी काढून टाकलेला आहे. एखादं असंही असू शकतं की त्याच्यामुळं हे आहे ते स्ट्राईक ऑफ केलेलं आहे किंवा बिड कॅपॅसिटी या कामात छोटं काम आहे त्यामुळे लागत नाहीये. नंतर स्कॅन कॉपी ऑफ अपेंडिक्स J ऑन लेटर हेड ड्युली साइन. काय सांगतो अपेंडिक्स J, नंतर तुम्ही वाचून घेताल. ठीक आहे. अपेंडिक्स F काय सांगतो तुम्ही वाचून घेताल. हे वाचा तुम्ही, कारण आपले ई टेंडरिंग मधला हे टॉपिक नाहीये, हे डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन आहे. ई टेंडरिंग म्हणजे आपल्याला टेंडर मेन भरायचं, पण तुम्हाला हे माहित नसतात म्हणून मी तुम्हाला फक्त गाईड करतोय की हे वाचा, त्यामध्ये काय समजत नाहीये ते मला विचारा. कारण हे सगळं घ्यायचं म्हणल्यावर जवळपास ती 1 महिन्याची बॅच आहे, ती डेली 1 तासाची. ही सगळे डॉक्युमेंट समजण्याची आणि बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीची.
ठीक आहे. तुम्हाला हे वाचावं लागेल, ह्याची माहिती तुम्हाला घ्यावं लागेल. अंडरटेकिंग 1 काय म्हणतं, अंडरटेकिंग ऑफ कॉन्ट्रॅक्टर रिगार्डिंग परफॉर्मन्स ऑन लेटर हेड ड्युली स्टॅम्प अँड साइन. तर हे अंडरटेकिंग 1, 2, 3, 4, 5 काय आहे ते वाचा. अनेक्शर 1, 2 काय आहे ते वाचा. ठीक आहे. असं सगळे हे डॉक्युमेंट्स तुम्ही वाचून घेताल आणि त्यानंतर आता इथं काय लिहिले पहा, डबल म्हणजे 20, 25, 27 पॉईंट काय म्हणतोय पहा. फॉर द वर्क्स रिझर्व फॉर मजूर सोसायटी अँड अनएम्प्लॉइड इंजिनियर्स ऑल बँक पासबुक स्टेटमेंट टिल डेट ऑफ टेंडर सबमिशन हे मागितलेलं आहे. सिव्हिल वर्क्स टर्नओव्हर सर्टिफिकेट सर्टिफाईड बाय सीए हे मागितलेलं आहे. लास्ट 3 इयर्स इन्कम टॅक्स रिटर्न मागितलेला आहे. 26 ऍज टीडीएस फॉर्म इश्यूड बाय इन्कम टॅक्स ऑफ लास्ट 2 इयर्स हे मागितलेलं आहे. याबद्दल तुम्ही सीए ची माहिती घेऊ शकता. तर यासाठी त्यांनी काही लेटर दिले तुम्हाला की नाहीये, त्यामुळे ते अजून ऑथेंटिकेट होऊ शकतं. ठीक आहे. आणि डिपार्टमेंटची पण माहिती घ्या थोडीशी. तर या टेंडर मध्ये हे डॉक्युमेंट दिलेले आहेत. आपण दुसरं टेंडर एखादं पाहू अजून. हे डब्ल्यूआरडीचं झालं. पीडब्ल्यूडीचं एखादं ओपन करा. पीडब्ल्यूडी मध्ये कसे डॉक्युमेंट सांगता. झेडपीचं एखादं टेंडर ओपन करा, ते पाहू आपण. डाउनलोड केलेल्यापैकी नाहीये का एखादा? सर ते झेडपीचं आहे की नाही ते माहित नाही. अच्छा, ओके. सर माझ्याकडे जलजीवन मिशनचं आहे जिल्हा परिषद. हो, करा ना, शेअर करा, स्क्रीन शेअर करा. त्याचं पाहू. आणि शक्यतो तुमच्या कॅपॅसिटीमध्ये जे असतील ना तेच टेंडर पहा. कारण मोठे टेंडर पाहायला गेलं तर त्यात डॉक्युमेंटेशन पण बरंच असतं. तर रिलेव्हंट पाहिले तर लगेच तुम्हाला आयडिया येऊ शकते, आपल्याला डिस्कस पण करता येऊ शकतं. नाही नाही, काय आवाज तुमचा कट होतोय. जिल्हा परिषद हिंगोली रुरल वॉटर सप्लाय स्कीम. ओके, स्क्रोल करा खाली या. आता इथं 424 पेजेसचं डॉक्युमेंट आहे. स्क्रोल करा. स्क्रोल करा, चेक करा. आता डॉक्युमेंट्स कुठे दिसतात ते चेक करा. स्क्रोल करा. किती अमाऊंटचं टेंडर आहे चेक करा. स्क्रोल करा.
सगळं ऍज पर NIT म्हणलेलं आहे. ठीक आहे. हे पण वाचलं पाहिजे बरं का सगळं. हे सिक्युरिटी डिपॉझिट किती सांगितलंय पहा, इनिशियल सिक्युरिटी डिपॉझिट किती सांगितलंय, डिडक्शन थ्रू RA बिल किती होणार आहे. जे सिक्युरिटी डिपॉझिट टोटल 4% आहे तुमचं. EMD तुमचा 1% असतो. म्हणजे टोटल 5% तुमचा सिक्युरिटी डिपॉझिट राहणार आहे. त्यातलं 2% इनिशियल सिक्युरिटी डिपॉझिट आहे, जे तुम्हाला कामाच्या वेळेस द्यावं लागतं. कधी द्यावं लागतं, कुणाच्या नावाने द्यावं लागतं, सगळं दिलेलं आहे पहा या ठिकाणी. डिडक्शन थ्रू RA बिल्स, RA बिल मधून कोणतं डिडक्शन होणार आहे, किती डिडक्शन होणार आहे ते पण या ठिकाणी दिलेलं आहे. ऍडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट जर तुम्ही बिलो जाणार असाल तर त्याच्यासाठीचा क्लॉज या ठिकाणी दिलेला आहे पहा. ऍक्च्युली मी पण जल जीवन मिशन मध्ये काम करतो. अच्छा. पाणी पुरवठा विभागामार्फत. हा तर हा ते तर ते त्याच्यामुळं म्हणजे मोस्टली काम याच्यातच राहतं. बरं बरं. म्हणजे तुम्हाला माहिती ना, मी ऍज अ कॉन्ट्रॅक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणलं, कारण बरेच नवीन जे असतात त्यांना माहित नसतं ना. येस येस. ऍडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट तुम्ही बिलो जाणार असाल तर भरायचं आहे तुम्हाला. तर तरी सुद्धा मी इथं सांगितलेलं आहे पहा. आता हा वेगळा सांगितला क्लॉज, ऍडिशनल परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिटचा क्लॉज इथे वेगळा केलेला आहे. तुम्ही मला ही पण फाईल आपल्या ग्रुपवर शेअर करा. केस स्टडी म्हणून तुम्हाला ह्या राहतील फाईल. या ठिकाणी काय सांगितलंय पहा, इफ ऑफर इज अप टू 10% बिलो नील भरू नका म्हणलेलं त्यांनी. पण ऍक्च्युली अप टू 10% बिलो असेल तर तुम्हाला 1% भरावा लागतो. 10 ते 15% पर्यंत बिलो असेल तर प्रत्येक बिलो 1%ला 1% भरावा लागतो. आणि 15% पेक्षा जास्त बिलो असेल तर प्रत्येक बिलो 1%ला डबल सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं. पण तुमच्या इथे हे वेगळंच सांगितलेलं आहे या ठिकाणी, हा ऍडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट. तर हा क्लॉज एक लक्षात ठेवा काय सांगितलेला आहे तो. आणि हे सेम क्लॉज PWD मध्ये पहा किंवा WRD मध्ये पहा, परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिटच्या क्लॉजला किती DD काढून ठेवायला सांगतात. मग तुम्हाला चांगलं आहे की तुम्ही ऍडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला कमी भरावा लागतोय. जर मी 18% बिलो गेलो तर PWDच्या क्लॉज नुसार 18%ला मला हे पहा किती येईल, मला 18%ला 5 6 6 12%, 12%चा DD काढून द्यावा लागेल. पण तेच तुमच्या इथं मी 18% बिलो गेलो तर फक्त 4%चा DD काढून द्यावा लागतो. बरोबर. सर ते आता कसं राहतं की इथे आता मोस्टली टेंडर मॅनेजच असतात हा, ते जिल्हा आहे. परिषद. तर तशा वेळेस म्हणजे सर आपण ज्यावेळेस टेंडर भरणार हा तर हा. हे 10% याच्यात भरणार का कसं, म्हणजे त्या- पॉइंट मध्ये भरणार हे पर्सेंटेज का असं याच्यामध्ये? टेंडर मॅनेज असतो सर, तेव्हा ते त्या रेटला भेटा ना तर त्याला मॅनेज म्हणता येईल ना. बरोबर आहे तुमचं म्हणणं. मॅनेज करायचं तर त्यासाठीच करायचं. मॅनेज जर करतोय आपण तर ऍट पार नसते करणार आपण ते. लोक 1 वर्ष याची टेंडर घेण्यासाठी 2-2, 5-5 लाख रुपये देतात सर, का की त्या रेटला भेटायला पाहिजे बिलो नाही. बरोबर बरोबर. मला बिलो जाऊन काय पॉईंटच नाही ना मग मॅनेज करून बिलो जाऊन काम घेणं. मग मॅनेजर नाही, त्याला मॅनेजर नाही म्हणू शकत ना सर. मॅनेज नाही म्हणू शकत. पण कधी कधी काय होतं, मॅनेज केलेलं पण असतं आणि एखादा माणूस सगळं डॉक्युमेंट त्याकडे स्ट्रॉंग आहे आणि तो टेंडर भरतोय त्यामध्ये. तर काही ठिकाणी कसं केलं जातं ते एक पर्याय तुम्हाला सांगतो. अशीच गंमत म्हणून की 3 जण मॅनेजर म्हणलं, 3 जण टेंडर भरतात बरोबर ना. तर काय करतात, अजून एक ऍडिशनल चौथ्याचं टेंडर भरलं जातं. अजून एक चौथ्याचं टेंडर पण भरलं जातं, जो एकदम बिलो जाऊन टेंडर भरलेला असतं त्यांना. म्हणजे जेणेकरून यांच्या व्यतिरिक्त जरी अजून कोण आला तर त्या माणसाला पण इन करायचं, चौथ्याला पण इन करायचं, नाही तर चौथ्याला त्या टेक्निकल मधूनच रिजेक्ट करायचं जर हे चौघच असले टेंडर भरलेले. जर 5वा माणूस इथं आला तर मग हे चौथ्याला पण फायनान्शियल मध्ये घ्यायचं. मग त्या तिसऱ्याचं किती बिलो भरले ते बघायचं आणि त्याच्यापेक्षा हा बिलो असेल तर मग याला काम देऊन टाकायचं. ते असं पण केलं जातं. रिकॅल्क्युलेशन काय राहतं सर? काय काय रिकॅल्क्युलेट पण करतात ना काहीतरी टेंडर वगैरे, समजा आता चार्जेस जास्त झाले कॉस्ट, इस्टिमेटेड कॉस्ट पेक्षा, तर ते रिकॅल्क्युलेट पण करतात ना टेंडर. हो 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 हो. ठीक आहे. चला स्क्रोल करा, बघा डॉक्युमेंट्स पाहता या टेंडर मधले कुठे दिलेले आहेत.
दिसतंय का नसेल तर डायरेक्टली कंट्रोल F करा. मग आता एनव्हलप म्हणून सर्च करून बघा तुमच्या इकडे दिसतंय का काय असे डॉक्युमेंट्स. एनव्हलप म्हणून सर्च करा. ENVELOPE. नेक्स्ट हा वर गेलं वर गेलं. प्रिव्हियस हा ठीक आहे. एनव्हलप नंबर 1 बघ काय लिहिलंय. फर्स्ट ऑफ ऑल एनव्हलप नंबर 1 ऑफ द टेंडर विल बी ओपन ऑनलाईन थ्रू काय म्हणलंय स्कॅन कॉपीज ऑफ फॉलोइंग डॉक्युमेंट शेल बी इन एनव्हलप नंबर 1. आता हे पद्धत सांगायची थोडी वेगळी. ओपनिंग ऑफ टेंडर मध्ये त्यांनी हे दिलेलं आहे. पण याची डिटेल आणखी इथं नाही बरं का, म्हणजे इथं दिसतंय हे, पण आणखी डिटेल त्यांनी दुसरीकडे कुठे असणार आहेत. काय सांगितलं स्कॅन कॉपी ऑफ ऑल डॉक्युमेंट्स सर्टिफिकेट स्पेसिफाईड इन प्री क्वालिफिकेशन क्रायटेरिया इन पॉईंट नंबर 6. म्हणजे पॉईंट नंबर 6 बघायचा, त्यामध्ये जे डॉक्युमेंट सांगितले ते जोडायला सांगितले पहिलं. ठीक आहे. नंतर बी काय सांगतो स्कॅन कॉपी ऑफ ड्युली साइन डिक्लेरेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट. तर मग त्याचा फॉर्मॅट त्यांनी जोडलेला असेल दिलेला असेल. नंतर अंडरटेकिंग फॉर गॅरंटी इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट ती दिलेली आहे. मिनिट्स ऑफ प्री बिड मीटिंग ड्युली साइन बाय कॉन्ट्रॅक्टर ते जोडायला सांगितलेलं आहे. स्कॅन कॉपी ऑफ जॉईंट व्हेंचर कोलॅबोरेशन इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट जर असेल तर, नसेल तर द्यायची गरज नाही. स्कॅन कॉपी ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इन अप्रोप्रिएट क्लास ते सांगितलेलं आहे. तर फक्त आता वरचा जो पॉईंट नंबर 6 एकदा चेक करा. पॉईंट नंबर 6 जो काय म्हणतो आणि कोणते डॉक्युमेंट सांगितलेले आहेत. पॉईंट नंबर 6 मध्ये चेक करा एकदा. हा प्री क्वालिफिकेशन क्रायटेरिया हे दिलेले आहेत. एक्सपिरियन्स रिक्वायर्ड फॉर रजिस्टर विथ जिल्हा परिषद हिंगोली MJP अँड अबाव सिव्हिल इक्विव्हॅलंट क्लास ऑफ जिल्हा परिषद. म्हणजे एक तर जिल्हा परिषद कडे रजिस्टर असले पाहिजे ती फॉर्म किंवा MJP कडे रजिस्टर असले पाहिजे. The agency shall have experienced successful completion of commissioning of the work listed below with any government, semi-government organization. मग ते खाली दिलेलं आहे. तर रायझिंग मेनचं पाईपलाईनचं ग्रॅव्हिटी मेनचं काम तुम्ही केलेलं असलं पाहिजे. तर एक्सपिरियन्स रिक्वायर्ड फॉर किती त्याचा तर 50% ऑफ डायमीटर राउंडेड ऑफ टू हायर साइड, 25% ऑफ टोटल लेंथ. म्हणजे आता मग ते तुम्हाला चेक करावं लागेल
की टोटल डायमीटर किती सांगितलेलं आहे, टोटल लेंथ किती सांगितलेली आहे, त्याच्या 25% तरी तुम्ही केलेलं असलं पाहिजे. आता हे थोडेसे कॅल्क्युलेशन्स आहेत, ते कॅल्क्युलेशन पण पाहावं लागेल. एमजीपीचे काय दिलेले आहेत, अकॉर्डिंग टू वेटेड ॲव्हरेज द डायमीटर शुड बी राउंडेड ऑफ टू अवेलेबल हायर साइड वगैरे. सर ते 25% ऑफ टोटल लेंथ म्हणजे कोणती लेंथ अशी टोटल कोणती लेंथ? बीओकीची या टेंडरची जी लेंथ आहे त्या या टेंडर मध्ये किती लेंथ सांगितलेलं आहे? जर 1 किलोमीटर सांगितले असेल तर 250 मीटर त्या पद्धतीने. काय काय जर 1 किलोमीटर सांगितले असेल सर तर ते 25%च्या हिशोबाने 250 मीटर तेवढं काम तरी केलेलं येस पाहिजे. येस 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 बरोबर. एलिव्हेटेड सर्व्हिस रिझर्वायर, ग्राउंड सर्व्हिस रिझर्वायर याचं कमीत कमी 50% ऑफ स्टोरेज ऑफ मॅक्स कॅपॅसिटी रिझर्वायर. वॉटर ट्रीटमेंट प्लांट 50% ऑफ टोटल रिक्वायर्ड कॅपॅसिटी. म्हणजे जे तुम्हाला ऍप्लिकेबल होतं ते मला वाटतं हा स्टँडर्ड फॉर्मॅट दिलेला आहे. यापैकी जे तुम्हाला ऍप्लिकेबल होतं या टेंडरला त्याच्या क्वांटिटी पाहावं लागतील आणि ते त्या पद्धतीने तुम्हाला हे भरावं लागेल. हा पंपिंग मशिनरी, रिपेअर्स टू WTP आणि ESR असेल तर नो प्री क्वालिफिकेशन कंडिशन. असे तुम्हाला हे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेऊन वगैरे ते त्या ठिकाणी जोडून मग तुमचं प्री क्वालिफिकेशन तिथे रेडी होत आहे तुमचं. ठीक आहे. ठीक आहे, पाहून घ्या, असे वाचून घ्या डॉक्युमेंट्स काय काय लागतात आणि डॉक्युमेंटची लिस्ट तयार करायची बरं का. कारण लिस्ट तयार केली कुठले कुठले लागतायत तर सिरियली आपल्याला आता डॉक्युमेंट ज्यावेळेस आपण तयार करू उद्या त्यावेळेस आपल्याला ते लगेच फास्ट मध्ये आपल्याला जोडलं जाऊ शकतं काय काय डॉक्युमेंट मागितले आहेत ते. तर टेंडर वाचा आणि त्याची लिस्ट तयार करा. एक आपण झेडपीचं छोटं सिव्हिलचं काम बघू. हे एमजेपीचं झालं, एमजेपी मध्ये वेगळे आणखी काही क्रायटेरिया होते. एखादं झेडपीचं काम असेल तर ते कोणीतरी सर्च करा, पीडब्ल्यूडीचं असेल तर कोणी सर्च करा. ठीक आहे. सर एक मॅन पॉवर रिलेटेड होतं सर. हो करा, ओपन करा, काय प्रॉब्लेम नाही. आज आपण टेंडर डॉक्युमेंटच पूर्ण मेन म्हणजे हे करणार आहोत, पाहायचे आहेत. आता हे तुम्हाला काय सांगितले, निविदा फॉर्म 1 हे तुम्हाला सगळं तुमचे डिटेल्स जोडून त्यांनी अपलोड करायला सांगितलेले आहेत. ठीक आहे. काय काय आहे, सार्वजनिक दसरा महोत्सव बरं करता रामलीला मैदानावर व्यवस्था करायची आहे. ठीक आहे. काय काय डिटेल मागितलेत, निवेदनकाचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल, ईमेल आयडी. हे तुम्ही जोडलं आहे का नाही, तर हे काय करायचं, याचा लेटर हेडवर तुमच्या काय करायचं, तुमच्या लेटर हेडवर तुमचं नाव, तुमचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी हे सगळं लिहून ते जोडायला सांगितले. नंतर दुसरं काय सांगितलंय तर नोंदणी प्रमाणपत्र, शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन जोडायला सांगितलंय. आणि जर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असेल तर ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र पण जोडायला सांगितलं. पॅन कार्डची स्वाक्षांकित प्रत, तुमचं पॅन कार्डची कॉपी सांगितली. नंतर सन 19, 20, 21, 21, 22 ITR तुम्हाला जोडायला सांगितलं आहे. नंतर कोणत्याही शासकीय निमशासकीय विभाग कार्यालयाच्या कामाच्या बाबतीत काळ्या यादीमध्ये समावेश नसल्या केल्याबाबतचे एक 100 रुपयाचा ऍफिडेव्हिट. याचा फॉर्मॅट दिलाय का चेक करायचा. मग आता माझ्याकडे पण फॉर्मॅट आहेत याचे ब्लॅकलिस्टचे वगैरे, तुम्हाला तुमच्या पीडब्ल्यूडी मधले पण भेटतील. पण तोच फॉर्मॅट तुम्हाला चालणार आहे का तुमच्या या टेंडर डिपार्टमेंटला, चालतो का, नसेल तर मग त्यांच्याकडून तुम्हाला घ्यावा लागेल. ठीक आहे. नंतर अति तातडीच्या कामकाजासाठी शासकीय निमशासकीय कार्यालयात मंडप, स्टेज, बॅरिकेटिंग, लाइटिंग इत्यादी व्यवस्था केल्याबाबतचे अनुभव प्रमाणपत्र, कार्यारंभ आदेश. अशा प्रकारचं तुम्ही काम केलेलं असेल त्याचं एक्सपिरियन्स लेटर वगैरे मागितलेलं आहे. उपरोक्त कामाच्या अनुषंगाने उपलब्ध साहित्य व मनुष्यबळाचा तपशील मागितलेला आहे. ठीक आहे. वस्तू सेवा कर जीएसटीचे प्रमाणपत्र मागितलेलं आहे. 31 मार्च 2022 पर्यंत वस्तू आणि सेवा कर जीएसटी भरल्याबाबतचं लेअर सर्टिफिकेट मागितलेलं आहे. व्यवसाय कर थकीत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र मागितलेलं आहे. निविदा कराची वार्षिक उलाढाल रुपये 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असल्याबाबतचे सीएचं सर्टिफिकेट मागितलेलं आहे. लागू असल्यास यथास्थिती सक्षम प्राधिकरणाने सूक्ष्म व लघु
सूक्ष्म मध्यम उद्योग विकास अधिनियम 2 अंतर्गत उत्पादक म्हणून निर्गमित केलेलं नोंदणी प्रमाणपत्र व सक्षम प्राधिकरणाने पंजीकृत बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्था लोकसेवा केंद्र म्हणून निर्गमित केलेले नोंदणी प्रमाणपत्र. जर तुम्हाला ऍप्लिकेबल असेल, लागू असल्यास म्हणजे काय ऍप्लिकेबल असेल तर, जर तुम्ही MSME च्या अंडर रजिस्ट्रेशन असाल तर त्याचं नोंदणी प्रमाणपत्र मागितलंय, किंवा तुमची जर अनएम्प्लॉइड इंजिनियरची किंवा तुमची लेबर कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे तर अशा यांचं प्रमाणपत्र मागितलेलं आहे त्यांचे. ठीक आहे. तर खाली जाऊन लागू असल्यास विविध शुल्क, टेंडर फी आणि EMD. आता तुम्हाला जर ऍप्लिकेबल असेल तर टेंडर फी आणि EMD पण मागितली. आता ही लागू असल्यास म्हणजे काय, तर MSME ला आता माझ्याकडे तो GR नाही, तुम्ही म्हणलात की ते कुठं आहे ते सांगा, तर त्याचा GR वगैरे काही नाहीये माझ्याकडे. MSME च्या वेबसाईटवर चेक करावं लागेल की टेंडर फी आणि EMD मध्ये भरण्यामध्ये त्यांना सूट असते, MSME जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर. तर या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. तर तुमच्याकडे तसं असेल तर ते तुम्ही जोडा. आधार का सर? उद्यम आधार. उद्योग आधार, हा उद्यम आधार, त्याला उद्यम आधार म्हणलं जातं ना ते. ठीक. असे तुम्हाला डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत. त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे बघा, ऍफिडेव्हिटचा 100 रुपयाचा स्टॅम्प फॉर्मॅट पण दिलेला आहे. झाले सर, एवढेच कामच छोटं, ते आपलं काय ह्याचं काम आहे ना फक्त ते. हा, मनुष्यबळाचं. आता हे अनएम्प्लॉइड साठी, ओनली फॉर अनएम्प्लॉइड बघा, इथं मग 17,66,000चं काम आहे. स्क्रोल करा. कुठे चेकलिस्ट दिसते का पाहायला असतात, काही काही टेंडर मध्ये चेकलिस्ट असे लगेच दिलेल्या. नाही, स्क्रोल करा खाली खाली, कामाच्या डॉक्युमेंटची चेकलिस्ट लगेच दिलेली असेल, ती आहे का पहा. नसेल तर मग कंट्रोल F करायचं आपलं, फाइंड, आणि हे जो टेंडर नोटीसच चालू आहे, मराठी इंग्लिश. टेंडर नोटीसच आहे. ठीक, नाही दिलेलं. स्क्रोल करा, अजून थोडस स्क्रोल करा, जाऊ द्या पेज पण, जाऊ द्या पण पेज, जाऊ द्या. ठीक. आता या ठिकाणी पहा, एवढे पेजेस आपण आलो तर डायरेक्टली तुम्ही एक शॉर्टकट पण परत वापरू शकता. कंट्रोल F करा आणि एनव्हलप टाईप करा, सर्च करा. ठीक आहे. हा एक शॉर्टकट लक्षात ठेवा, काय असतंच तसं, कुठल्या ENVELOP स्पेलिंग. येस, आलं. किती पेजवर? 21व्या पेजवर आलं लगेच. द फर्स्ट ऑनलाईन एनव्हलप नंबर 1 शॅल कंटेन द फॉलोइंग डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, काय काय आहेत ते. ठीक आहे. वाचून घ्या, लिस्ट आउट करा डॉक्युमेंट सगळे, बाकी आपण उद्या पाहूया. ठीक आहे. हे पाहिजे बीड कॅपॅसिटी. या ठिकाणी बीड कॅपॅसिटीचा पण फॉर्म्युला दिलेला आहे. काय असतो बीड कॅपॅसिटी, कशी असते ते आपण वर गेला तो. तर हे पण वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला वाचलं तर तुम्हाला आयडिया येऊन जाऊ शकते काय आहे काय नाही, बीड कॅपॅसिटी काय असते. मग अशीच आपण परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट म्हणलं ते सर शेअर करा, त्यात MGP चं पण जे PSU क्लॉज
0%, 2%, 4%, ती पण फाईल शेअर करा वाटलं सर. हो सर करतो सर. येस, करा, स्क्रोल करा. हे आपण उद्या पाहू, परफॉर्मन्स, सिक्युरिटी डिपॉझिट आणि बिड कॅपॅसिटी वगैरे काय असतं ते. आज फक्त डॉक्युमेंट वाचून घ्या, स्टेटमेंट्स वाचा. आता याच्यामध्ये स्टेटमेंट्स अजून आलेले नाहीत पहा कुठं, की स्टेटमेंट नंबर 1, स्टेटमेंट 2 हे कुठल्या चॅनल मध्ये भेटले नाही. तिथं आहेत का बघा, वर जा. नाही, गेले संपले डॉक्युमेंट, संपले. वर बघा डॉक्युमेंट. स्टेटमेंट होते का या ठिकाणी? स्टेटमेंट 1, 2, 3. स्टेटमेंट 1, 2, 3 म्हणजे काय, वर्क डनचे वगैरे हे ते असतात. सर चार्ट नाही याच्यात. स्क्रोल करा, वर जा. दिले का चेक करा. वर स्क्रोल करा. या ठिकाणी आहे पहा, स्टेटमेंट 2, 1. पहा चला खाली 4 नंबरचा पॉईंट वाचा. इन प्रो फॉर्म ऑफ स्टेटमेंट नंबर 2 म्हणजे स्टेटमेंट 1, 2, 3, 4, 5, 6 जे असतात ते तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. सर्च करा, स्टेटमेंट 1 म्हणून सर्च करा. आता नेक्स्ट हे करा. हे आहे सर स्टेटमेंट 1. येस, स्टेटमेंट 1. मग काय दिलेले आहेत, कसे असतात? स्टेटमेंट 1 काय असतं, स्टेटमेंट 2 काय असतं, 3. ठीक आहे. 1, 2, 3, 4 पाहून घ्या, स्क्रोल करा. 1, 2, 3, 4 काय आहे त्याने पाहून घ्या. झाले सर 30 स्टेटमेंट. येस, असे 5-6 असतात, असे वेगवेगळे. त्यामुळे म्हणलं टेंडर बघा. मग आता टेंडर मध्ये मला पाहायला भेटेल. तर काही ठिकाणी स्टेटमेंट म्हणतात, काही ठिकाणी फॉर्म म्हणतात त्याला. आता इथला ऍफिडेव्हिटचा फॉर्मॅट वेगळा होता, मगाशीचा वेगळा होता. तर एकदा सगळं चेक करून घ्या सगळ्या. आयडिया येऊन जाते सगळेच. नंतर प्रत्येक वेळेस मग पाहावं लागत नाही, सगळीकडे सेमच असतं, फक्त कॉपी पेस्टच असतं. चालेल, मग आपण थांबूयात आज या ठिकाणी. उद्या आपण भेटूयात. आपण 9 वाजता सेशन चालू करू शकतो आता. तर 9 वाजता जॉईन करत चला वाटलं सर. ठीक आहे, 10 वाजता क्लोज करता येऊ शकता. ठीक आहे. ओके सर. ओके, चालेल. गुड नाईट.